नमस्ते फ्रेंड्स. आज आपण पौष्टिक कच्ची हळद, डिंक आणि ड्रायफ्रूट नाचणीचा पीठ वापरून आज आपण लाडू बनवणार आहे. मी इथे 1 वाटी बदाम घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित बारीक करून घेईल. पावडर सारखा नाही करणार, थोडेसे मोठे मोठे असेल तरी चालेल. बदाम जास्त बारीक झालं की त्याचा तेल सुटेल, त्याची काळजी घ्या. 1 वाटी काजू घेतलेली आहे. मी इथे अख्खे काजू घेतले. हवं असेल तर तुकडा काजू चालेल, असंही आपण बारीकच करणार आहे. बदाम ज्याच्या भांड्यात काढलेला आहे त्याच भांड्यात मी काजूचा पावडर पण काढेल. अक्रोड पण बारीक करून घेईल. हवं असेल तर तुम्ही अजून कुठलेही आवडणारे ड्रायफ्रूट ॲड करू शकाल. बदामचा पावडर, काजूचा पावडर आणि आता अक्रोडचा पावडर एकाच भांड्यात घालणार आहे. नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे डिंक. डिंकाचे खडे मोठे मोठे असतात. खलबत्त्यात बारीक करून घ्या. मग मिक्सरला लावा, म्हणजे त्रास जाणार नाही, ब्लेडही खराब होणार नाही. मी इथे बारीक करून घेतलेली आहे आणि आतमध्ये थोडेसे मोठे मोठे खडे पण ठेवलेली आहे. लाडू खाते वेळेस एखादा खडा दाताखाली आला की टेस्टी वाटेल, म्हणूनच डिंक पावडर बनवलेली नाही. आयुर्वेदिक निसर्ग उपचारामध्ये कच्च्या हळदीला फार महत्त्व आहे. तिच्या औषधी गुणधर्मामुळे शरीरातील अनेक प्रकारचे फायदेशीर ठरते. प्रतिकारशक्ती वाढते. सर्दी, खोकला, ताप यावर ती उपयुक्त आहे. जखमा, कापलेले, भाजलेले किंवा सूज आलेल्या भागावर कच्च्या हळदीचा उपयोग केला तर आराम मिळते. कच्च्या हळदीचे इतके फायदे आहेत की सांगता सांगता व्हिडिओ कधी संपेल कळणारच नाही. चला तर अजून थोडंसं सांगेल. पचन सुधारते, भूक वाढते, पचनक्रिया सुधारते, अपचन, गॅस किंवा पोटदुखीसाठी ती फायदेशीर ठरते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हळद आणून स्वच्छ धुतली आणि त्याचा साल काढून खिसून घेतली. लाडू बनवते वेळेस आपण नाचणीचा पण वापर केलेला आहे. नाचणी आणि रागी दोन्ही एकच. लाडूमध्ये नाचणीचा पीठ किंवा गव्हाचा पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ कुठलाही वापरू शकता. मी इथे नाचणीचा पीठ वापरलेली आहे. नाचणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. नाचणीत कॅल्शियम प्रचंड प्रमाणात असते, जे दातांना, हाडांना मजबूतीसाठी उपयुक्त आहे. नाचणीत फायबर असते, जे पचन सुधारते, बद्धकोष्ठता टाळते, ऊर्जा वाढते, वजन कमी करण्यास मदत करते आणि हृदयासाठी उपयुक्त, ताण कमी करण्यासाठी मदत करते. त्वचासाठी फायदेशीर आहे. तुपामध्ये रागी घातल्यावर हळूहळू तेल सोडायला लागतं. हे भाजायला जवळपास 10 मिनिट इतके लागले, तेही लो फ्लेमवर. ह्याच्या आधी नाचणी पराठ्याचा मी व्हिडिओ घातलेली आहे, त्याचा लिंक मी शेअर करेन. आपण डिंकाचा पावडर बनवलेला होता, तेच डिंकाचा पावडर ह्याच्यामध्ये घालेन. मस्तपैकी फुगून येतं. मी हे 4 ते 5 मिनिट ह्याला भाजून घेतलेली आहे. डिंकामुळे अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे सांधेदुखी, पाठीच्या दुखण्यावर आराम मिळते. डिंकामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी, खोकला यासारख्या आजारापासून बचाव करते. प्रेग्नन्सीमध्ये खूप फायदेशीर ठरते. डिंक व्यवस्थित भाजलेलं गेलेलं दिसलं. आता घालणार आहोत बदाम, काजू, अक्रोडचा पावडर. बदाम पावडर ऊर्जा येण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी आणि चविष्ट असते आणि कुठल्याही गोड पदार्थाला आपण वापरू शकतो. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना फायदेशीर आहे. बदाममुळे स्मरणशक्ती वाढते. व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, जे मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त आहे. काजूमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे खजिने आहेत. हे हाडांना मजबूत करण्यास मदत करतात. काजू योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे. अक्रोडमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे मेंदूचे कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. स्मरणशक्ती सुधारण्यास आणि ताण कमी करण्यास अक्रोड उपयोगी आहे.
मी हळद आधीच खिसून ठेवलेली होती. तुपामध्ये ओली हळद घालून हळूहळू गरम करून घेईल लो फ्लेमवर. हळद भाजायला वेळ लागतं. हळदीतला तूप सोडेपर्यंत असंच आपल्याला हळूहळू भाजतच जायचं असतं. दुधात हळद टाकून गोल्डन मिल्क म्हणतात. गोल्डन मिल्क सर्दी आणि थकवा दूर करण्यास उपयोगी आहे. हळद यकृत स्वच्छ ठेवते आणि टॉक्सिन काढून टाकण्यास मदत करते. हळदीचे फायदे खूप आहेत. हळदीतील अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्या साफ ठेवतात, ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयविकाराचे धोका कमी होते. हळद व्यवस्थित तळून घ्या, तेल सुटलेलं दिसेल. ओल्या हळदीला वास येतं की मी इथं गूळ घालत आहे. गुळाच्या ऐवजी साखरही चालेल. साखरेपेक्षा खडी साखर अजून छान. गूळ मी 2 वाटी इतके घेतलेली आहे. आवडेल तसं कमी जास्ती करू शकाल. गूळ थोडंसं गरम झालं की गॅस बंद करेल. गुळाला गॅसवर जास्त वेळ ठेवलं की त्याचा पाक होईल. आपल्याला पाक बनवून द्यायचा नाही. मी इथे जायफळ घातलेली आहे. हवं असेल तर विलायची किंवा थोडासा सोप भाजून सोपाचा पण वापर करू शकाल. गुळामध्ये रक्तशुद्धीकरणाचे गुणधर्म असतात. ते रक्तातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात. गुळामध्ये लोह, आयरन भरपूर प्रमाणात, त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि अशक्तपणा कमी होते. ऊर्जामध्ये रूपांतर होते. थकवा कमी होते. आधी भाजून ठेवलेले नाचणीचे पीठ त्याच्यात ड्रायफ्रूट घालून आपण ह्या परातीत काढलेले होतो. त्याच्यात हळद आणि गूळ हे त्याच्यात घातली आणि थोडासा वेळ थांबले की थोडंसं थंड होईपर्यंत, नाहीतर हात भाजेल. गूळ गरम असतं. सारण थोडासा थंड झाल्यावर सर्व व्यवस्थित मिक्स करून घेईल. लाडूची माहिती खूपच डिटेल दिलेली आहे. सर्व मिक्स झाल्यावर लाडू वळायला खूपच सोपे आहेत. लाडू वळून आकाराने छोटे मोठे हवे तसे तुम्ही बनवू शकाल. एक गोष्ट लक्षात करून देईल, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे लाडू झाल्यावर हवा बंद डब्यात ठेवा. हे लाडू औषध म्हणून खा. लाडू रोज प्रमाणातच खा. एकच लाडू खा. आणि हे लाडू छोटे मोठे कोणीही खाऊ शकता. सर्वांना आवडेल असे हे लाडू आहेत. मी इथे एक लाडू तोडून दाखवेल. किती मऊ आहे. फ्रेंड्स, पाहिलं का किती छान झालेले आहेत लाडू. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक यू.